खरं तर गोपीचंद पडळकर हा राजकारणातला शेकचिल्ली माणूस आहे। जसा शेकचिल्ली जी फांदी तोडायची होती त्याच बाजूने बसून तो फांदी तोडत होता आणि तो जमिनीवर आपटला, तसा हा शेकचिल्ली महायुतीत राहून महायुतीच्या नेत्यावरतीच टीका करतोय आणि हा एक दिवशी नक्कीच जमिनीवर आपटेल। कारण ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य, ज्या पद्धतीने ते चाललेत, मला वाटतं हे राजकारणातला शेकचिल्ली आहे। अजितदादाला न बोलवण्यामागचं दुसरं एक कारण असू शकतं की अजितदादांनी अनेक भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला जर आपण जात असू, त्या व्यक्तीची राजकीय पार्श्वभूमी किंवा समाजातली प्रतिमा ही चांगली असावी, त्याच्यावर कुठले मंगळसूत्र चोरीचे गुन्हे नसावेत, जमिनी लाटलेले गुन्हे नसावेत, अशा स्वच्छ प्रतिमेच्या माणसाच्या कार्यक्रमाला आपण जावं। कदाचित ते वाक्य गोपीचंद पडळकरला ऐकलं असेल आणि त्याची स्वतःची राजकीय पार्श्वभूमी आठवली असेल म्हणून त्यांनी अजितदादाला बोलायचं या कार्यक्रमाला टाळलं असेल। परंतु त्यांनी बोलवायचं नाही बोलवायचं त्यांचा अधिकार आहे। गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नव्हे, धनगर समाज हा अजितदादांच्या पाठीशी आहे। धनगर समाजाचे अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत। राष्ट्रवादीचा स्वतंत्र कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय। त्यांच्या बोलवण्यानं न बोलवण्यानं आम्हाला फरक पडत नाही।